मी 90 वर्षाचा असून बीपी नाही, शुगर नाही, हाडे मजबूत आहेत. दररोज हा एक ग्लास प्या, 200 आजार बरे होणार, पायात ताकद येणार. बघा इथे पाहू शकता, हा ग्लास तुम्ही दररोज प्यायला आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं आहे. हा एक जादुई ग्लास जर तुम्ही पिला तर 200 आजारापासून तुम्ही आता मुक्त होऊ शकता. तुम्हाला डायबिटीस असेल, तुम्हाला बीपीचा त्रास असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तरी देखील तुम्ही आता अगदी नॉर्मल आता होऊ शकता. हा जादुई ग्लास पिल्यानंतर अनेक रोगापासून तुमचं संरक्षण मिळतंच, पण या व्यतिरिक्त जर कुठलाही आजार जर तुम्हाला झालेला असेल तर तो देखील रिव्हर्स या ठिकाणी होऊ शकतो. जर तुम्हाला अगोदरच हाय बीपी, डायबिटीस किंवा कोलेस्ट्रॉल याची पातळी जर तुमची वाढलेली असेल तर तुम्ही नॉर्मल होऊ शकता. याबरोबर कदाचित हा ग्लास जर तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉलची जी तुम्ही सध्याला औषधं घेत आहात तर ते बंद करण्याची वेळ देखील येऊ शकते. इतकी प्रचंड ताकद ह्या एका ग्लासमध्ये असणार आहे. अगदी औषधमुक्त जीवन तुम्ही इथून पुढे आता जगू शकता. फक्त तुम्ही हा ग्लास आता त्या ठिकाणी औषधांचा कसा बनवायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. तुमच्या घरामध्येच हा ग्लास तुम्ही आता हातानेच तुमच्या या ठिकाणी बनवू शकता. हा औषधांचा ग्लास बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ तुम्हाला लागणार आहेत, कशा पद्धतीने काही गोष्टी तुम्हाला आता मिक्स करायच्या आहेत हे तुम्ही आता नक्की बघायचं आहे. हा जर जादुई ग्लास तुम्ही फक्त 1 आठवड्यातून एकदा जर पिला तर तुमच्या शरीरातून बीपी, शुगर कंट्रोल तर होणारच आहे, वरून तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम मिळून गुडघ्यामध्ये ताकद येणार आहे. कंबरदुखीचा प्रॉब्लेम जर तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी जाणवत असेल, कमजोरी जर तुमच्या शरीरात जाणवत असेल तर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी झटक्यात हे बरं होणार आहे. हा औषधी ग्लास बनवण्यासाठी नेमकी आता रेसिपी काय असणार आहे हे व्हिडिओमध्ये आज तुम्हाला आपण सांगणार आहे. जी बनवण्यासाठी काही वस्तू तुम्हाला आता लागणार आहेत त्या बऱ्याच वेळा आपल्या घरात सुद्धा उपलब्ध असतात, त्यामुळे जास्त पैसे खर्च सुद्धा तुम्हाला आता करावं लागणार नाही. हा एक ग्लास प्या, 200 आजार झटक्यात बरे होतील. शरीरामधील 200 आजार बरे करण्याची ताकद या एका ग्लासमध्ये असल्याने हा ग्लास बनवण्याची पद्धत तुम्ही नीट समजून घ्या. त्यासाठी 3 ते 4 गोष्टी तुम्हाला आता लागणार आहेत. या व्यवस्थित तुम्ही आता मिक्स करायच्या आहेत. यामधील एक जरी गोष्ट तुम्ही मिक्स करायची विसरली तर याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन 2 मिनिटे तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. आता ज्या लोकांना डायबिटीस किंवा मधुमेह झालेला आहे तर त्या लोकांमध्ये एक संभ्रम नेहमी असतो की डायबिटीस झालेल्या लोकांना गहू आणि तांदूळ खाऊ नका असं नेहमी त्या ठिकाणी डॉक्टरांकडून जास्त करून सांगितलं असतं. मग बऱ्याच वेळा लोक आम्हाला पण विचारणा करतात की गहू आणि तांदूळ खायचं नाही असं डॉक्टर सांगतात, मग आम्ही नेमकं खायचं तरी काय? भारतात आणि महाराष्ट्रात आपल्या आजकाल गहू आणि तांदूळ हेच जास्त प्रमाणात खाल्लं जातं. म्हणजे नेहमीच्या आहारात असणारे जे काय धान्य आहे त्याला बदलून टाकावे असं डॉक्टर आजकाल डायबिटीस, बीपी असणाऱ्या पेशंटसाठी त्या ठिकाणी सांगू लागले आहेत. कारण त्याला पर्याय शोधणं आता त्या ठिकाणी अवघड आहे. त्यामुळेच आम्ही थोडासा अभ्यास केला आहे. आमच्यासमोर बरेचसे रिसर्च देखील या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी झाले आहेत. त्या अभ्यासांती आम्ही एक औषधाचा ग्लास त्या ठिकाणी तयार करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत की जे तुम्हाला मधुमेहापासून या ठिकाणी दूर ठेवतो आहे. तसेच हाय बीपी, तुम्हाला कोलेस्ट्रॉल असेल या गंभीर आजारापासून देखील नक्कीच तुम्हाला हा ग्लास आता दूर ठेवू शकतो. हा औषधी ग्लास बनवण्याचे आम्ही विविध प्रयोग देखील या ठिकाणी केलेले आहेत. प्रयोगांती हा जादुई औषधाचा ग्लास एक बनवण्यासाठी विशिष्ट रेसिपी समोर आता आलेली आहे. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमच्यासाठी फार जालिम उपाय या ग्लासमुळे आता होऊ शकतो. पण त्याआधी आपल्याला थोडंसं जाणून घ्यावं लागेल की डायबिटीस नेमकं कशामुळे होतो, डायबिटीस, हाय बीपी नेमकं कशामुळे होते, शरीरामध्ये कमजोरीसारखं का जाणवते, पायामध्ये ताकद का येत नाही. तर बघा, एका नवीन संशोधनानुसार असं आता समोर आलं आहे की शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त घेत असतो आपण. म्हणजेच आपण अशा गोष्टी आहारामध्ये दररोज न चुकता या ठिकाणी घेत असतो ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा कार्बोदके जास्त असतात. आपण बऱ्याच वेळा सकाळ आणि संध्याकाळ चपाती आणि भात म्हणजे गहू आणि तांदूळ आपल्या आहारामध्ये दररोज घेत असतो. हेच दोन धान्य मुख्य प्रमाणात आहारामध्ये रोज रोज घेत असतो.
या दोन धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 80% याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं त्या ठिकाणी लक्षात आले। या रक्तामध्ये कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी साखरेची पातळी तुमची अति प्रचंड प्रमाणात हे खाल्ल्यामुळे वाढत असतं असं संशोधनात आता समोर आलंय। बघा, कार्बोहायड्रेट्स हे पोटामध्ये तुमच्या गेल्यानंतर तात्काळ विरघळतात आणि रक्तामध्ये जातात। शुगरच्या फॉर्ममध्ये ही शुगर पचवण्यासाठी आपलं जे स्वादुपिंड नावाचा जो अवयव आहे तर त्याला इन्शुलिन नावाचं एक केमिकल रक्तामध्ये या ठिकाणी सोडावं लागत असतं। सुरुवातीला या इन्शुलिनमुळे साखरेचं पचन अगदी व्यवस्थित होत राहतं, पण हळूहळू काय होतं, आपण प्रमाणापेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती आणि त्या ठिकाणी भात जास्त खाल्ल्यामुळे, आपला आहार त्या ठिकाणी जास्त ठेवत असल्यामुळे, रोज रोज चपाती भात खाल्ल्यामुळे स्वादुपिंडाला देखील जास्त प्रमाणात इन्शुलिन बॉडीमध्ये त्या ठिकाणी सोडावं लागतं। त्यामुळेच बीपी शुगरचा त्रास तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी जास्त होऊ लागतो असं या ठिकाणी संशोधनात समोर आलं आहे। मग आता तुमच्या शरीरामध्ये कमजोरी जर जाणवत असेल, बीपी शुगर कमी जास्त त्या ठिकाणी होऊ लागली असेल, तर यासाठी आता जादुई ग्लास तुम्हाला प्यायचा आहे असं सांगितलंय। फक्त आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हा ग्लास पिला तर तुम्हाला या ठिकाणी बघा 200 आजारापासून, काय सांगितले, 200 आजारापासून बरं करण्याचं काम। आता बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। 200 आजारापासून बरं करण्याचं काम हे आता ग्लास करणार आहे। आता तुमचं बघा आता जे आरोग्य आहे तर ती एकदम ठणठणीत होणार आहे। बघा, या आहाराचं सेवन केल्यामुळे झालेला आजार तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी योग्य आहारच घ्यावा लागेल। म्हणजे काय सांगितले बघा सर्वांनी लक्ष देऊन, की आता तुम्ही आता या ठिकाणी हे जो आजार आहे म्हणजे जी बीपी असेल, तुमची शुगर असेल, किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या हातापायामध्ये कमजोरी जाणवत असेल तर तुम्ही हा ग्लास प्यायचा आहे। मग यासाठी आम्ही एक जादुई भाकरीची रेसिपीचा फॉर्म्युला तुम्हाला देखील या ठिकाणी सांगतोय, जो नुसता डायबिटीज नाही तर हाय बीपी, कोलेस्ट्रॉल हे देखील जबरदस्त रीतीने आता कमी करणार आहे। बघा, आता तुम्हाला एक भाकरी देखील जादुई भाकरी खायला सांगणार आहे, ज्यामुळे बीपी शुगर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल ती सुद्धा नीट होणार आहे। त्यानंतर तुम्हाला असा एक ग्लास सांगणार आहे। तर आनंदाची गोष्ट अशी आहे की असा ग्लास तुम्हाला जो सांगणार आहे तो पिल्यानंतर तुम्हाला डायबिटीज जरी झालेला असेल, बीपीचा आजार जरी तुमच्या शरीरात आला असेल तरी तो देखील नॉर्मल स्तरावर येऊ शकतो। या भाकरीमुळे शरीरातील डायबिटीस किंवा हाय बीपी, कोलेस्ट्रॉल ह्या आजाराचे प्रमाण त्या ठिकाणी समतोल राहण्यास त्या ठिकाणी मदत होईल। मग हा आहार कोणता घ्यावा लागेल, तर समतोल आहार म्हणजे नेमकं काय बघा, कुठल्या आहारामधून शरीराला 3च मुख्य घटक लागत असतात। बघा, तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता आहार घेऊ नये, कोणता ग्लास घेतल्यानंतर 200 प्रकारचे आजार बरे होतात, तसेच तुम्हाला कोणती जादुई भाकरी खायची आहे ज्यामुळे बीपी शुगर झटक्यात कमी होईल। तर बघा सर्वांनी लक्ष देऊन, म्हणजे कार्बोहायड्रेटचं, दुसरं म्हणजे प्रोटीन आणि तिसरं म्हणजे फॅट, या 3 घटकापासून संतुलित प्रमाण जर तुम्ही घेऊ शकला तर तुम्हाला कुठलाही आजार इथून पुढे होणार नाही। तुम्हाला असा एक जादुई ग्लास आता सांगणार आहे, जो आठवड्यातून एकदा जरी तुम्ही पिला, एकदा प्यायचा आहे फक्त, तो पिल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या गोळ्या देखील बंद होण्याची शक्यता आहे। इतकी ताकद या जादुई ग्लासमध्ये आहे। 200 आजारापासून वाढवणारा हा ग्लास तुम्ही नक्की या ठिकाणी आता प्यायचा आहे। हा ग्लास तर तुम्हाला सांगायचं आहे, परंतु आपण खाण्याबाबत थोडं बोलूया। कारण बीपी शुगर कंट्रोल करण्यासाठी, तसेच आपल्या शरीरातील जो कमजोरीपणा आहे किंवा हाडामधील जे कॅल्शियम आहे तर ते कमी जर तुमच्या झाला असेल तर त्यासाठी योग्य आहार नेमका कोणता घ्यायचा आहे, आजार कमी करण्यासाठी तुम्हाला जादुई एक भाकरी देखील या ठिकाणी सांगणार आहे, जी खाल्ल्यानंतर शरीरातील सर्व आजार बरे करण्याची ताकद या भाकरीमध्ये आता असणार आहे। मग आता यासाठी तुम्ही आहार थोडा संतुलित आहार घेतला पाहिजे। मग आता संतुलित आहाराचे प्रमाण म्हणजे काय, त्याच्यावर थोडासा आम्ही अभ्यास केलाय। आम्हाला काही सायंटिफिक डॉक्युमेंट त्या ठिकाणी सापडले। त्यात आम्हाला असं लक्षात आलं आहे की तुमच्या आहारामध्ये 30 ते 40% कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन आणि उरलेले 25 ते 30% जे आहे तर ते फॅट्स असायला पाहिजे। पण आपण बऱ्याच वेळा पोळी भाजी किंवा डाळ भात वगैरे अशा प्रकारचे मुख्य अन्न घेतो, ज्यामध्ये जो काय भात आहे त्याचं प्रमाण भरपूर असतं, डाळीचं त्या ठिकाणी प्रमाण त्या आपल्या शरीरामध्ये जास्त जात असतं। हे प्रोटीन देखील आपलं त्या ठिकाणी जास्त विचारात घेत नाही। त्याचबरोबर गव्हाचं सेवन देखील मोठ्या प्रमाणात आपल्या होत असतं। गव्हाने तयार झालेले पदार्थ
मक्याचे पदार्थ, रव्याचे पदार्थ, त्या ठिकाणी पोहे असेल, या पद्धतीचे अन्न नेहमी आहारात आपण वापरतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डायबिटीस सारखे, BP सारखे, कोलेस्ट्रॉल सारखे आजार त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, आहार बदल करायचा आहे. आणि तो बदल सुरू करत असताना एक विशिष्ट भाकरी जी बनवायची आहे तिची रेसिपी या ठिकाणी सांगणारच आहोत. बघा ही भाकरी कोणती आहे. पण या भाकरीबरोबर तुम्हाला एक त्या ठिकाणी भाजीसुद्धा खायची आहे, त्याचबरोबर सलाडसुद्धा खायचा आहे. सलाडमध्ये गाजर, काकडी, त्या ठिकाणी मुळा, कांदा, बीटरूट अशा कच्च्या पालेभाज्या देखील तुम्ही खाऊ शकता. जसं की मेथी असेल, कोबी असेल, हे देखील आरामपणे तुम्ही खाऊ शकता. हे सलाडमध्ये घ्यायचं आहे. फळांचे देखील तुम्ही सेवन करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये एक विशिष्ट बदल करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील त्या ठिकाणी खाऊ शकता. मूड आलेले कडधान्य, भिजवलेले हरभरे, शेंगदाणे, तिळाचे लाडू, हे लाडू बनवण्यासाठी तुम्ही तुमचा घरातील गुळाचा शक्यतो वापर या ठिकाणी करायचा आहे. मग आता ती जादुई भाकरी जिचं सेवन तुम्ही नियमितपणे करायचं आहे, ती भाकरी बनवत असताना आम्ही जे शास्त्रीय प्रमाणात प्रोटीनचं, कार्बोहायड्रेटचं आणि फॅटचं प्रमाण तुमच्या आहारात असायला पाहिजे सांगितलंय, त्याची टक्केवारी लक्षात घेऊन आम्ही या भाकरीची रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या भाकरीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 किलो ज्वारी, बाजरी आणि त्यानंतर 1 किलो ज्वारी, त्यानंतर बाजरी पण घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 किलो मूगसुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर 1 किलो मसूरसुद्धा घ्यायचा आहे. उरलेल्या 1 किलोमध्ये तुम्ही मटकी, तूर वगैरे या ठिकाणी घेऊ शकता. असे 4 विशिष्ट धान्य तुम्हाला एकत्र करायचे आहे. त्यामध्ये आपण प्रमाण ठेवले 25% धान्य म्हणजे ज्वारी, त्यानंतर बाजरीचं 75%, डाळीमध्ये जर विचार केला तर 1 किलो मूग घेतला आहे, 1 किलो त्या ठिकाणी उडीद घेतले आणि त्यानंतर 1 किलो मसूर, तूर, मटकी यांचा अर्धा किलो घेतला आहे. हे पीठ तुम्हाला व्यवस्थित दळून आणायचं आहे. ही आहे जबरदस्त जादुई भाकरी. ही बनवायची कशी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु तुम्हाला आता एक जादुई ग्लास देखील सांगणार आहे. जर तुम्ही सकाळी उठून जर हा ग्लास पिला तर तुमच्या शरीरामधील 200 आजार तुमच्या शरीरामधून गायब होऊन राहील. तर हा ग्लास कसा बनवायचा तुम्हाला लगेचच सांगतो. आणि त्यानंतर भाकरी कशा पद्धतीने बनवायची आहे ते पण त्यानंतर लगेचच सांगतो, जेणेकरून तुमच्या शरीरातील BP असेल, शुगर असेल, शरीरामध्ये आलेली कमजोरी असेल, सर्व काही नष्ट होणार आहे. तर बघा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. हा ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 पदार्थांची गरज आहे. यामधील पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे घरामधील धने. आता धन्यामध्ये भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम, फायबर, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट फार मोठ्या प्रमाणात असतात. धने पाण्यात भिजवून त्याचे पाणी सकाळी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर थायरॉइड आणि शरीराला डिटॉक्स करते. त्यानंतर दुसरी वस्तू लागणार आहे जिरं. जिरेने काय होतं तर वजन तुमचं कमी होतं. तर बघा, जिऱ्याने वजन कमी होतं, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो, पचनाच्या समस्या, मधुमेह नियंत्रण, अशक्तपणा यासाठी जिऱ्याचे पाणी त्या ठिकाणी फायदेशीर ठरते. दररोज फक्त 1 ग्लास जिरे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिरे पाणी त्या ठिकाणी चांगले पचन करण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. जेव्हा पचनक्रिया व्यवस्थित असते तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यामुळे वजन आणि चरबी दोन्ही लवकर तुमच्या शरीराची कमी होते. त्यानंतर 3 नंबरची वस्तू लागणार आहे बडीशेप. बडीशेप भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मासिक पाळीशी संबंधित समस्या जर असेल तर यामध्ये फायदेशीर आहे. पचनक्रियेचे कार्य सुधारतात. वजन तुमचं नियंत्रण ठेवण्यास बडीशेपचे पाणी पिणे उपयोग ठरते. त्यानंतर 4 नंबरची वस्तू आता सांगितल्या ती म्हणजे आता बघा मेथी. रात्री 1 ग्लास पाण्यात त्या ठिकाणी 1 टेबलस्पून मेथी त्या ठिकाणी भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हार्मोन्स बॅलन्स, तसेच डायबिटीस नियंत्रण ठेवण्यास, तसेच मासिक पाळीच्या अनेक समस्यावर फायदेशीर ठरते. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. आता ही 4 जी औषधे सांगितलेत तर त्या औषधी बी आहेत. रात्री पाण्यात भिजवून त्याचे सकाळी तुम्ही पाणी पिऊ शकता. यामध्ये इतकी प्रचंड ताकद असते की तुमच्या शरीरामधील सर्व आजार नष्ट होऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला भाकरी कशी बनवायची बघा. जे तुम्हाला 4 पदार्थ सांगितलेत, ज्वारी, बाजरी, मटकी, मसूर, हे त्या ठिकाणी मिक्स करून दळून आणायचं आहे. हे करून तुम्ही त्या ठिकाणी दररोज त्याची एक भाकरी बनवू शकता. याचं पीठ जे आहे तर ते मिक्स व्यवस्थित करायचं आहे. दररोज 1 भाकरी याची तुम्ही खायची आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल. तुमच्या शरीरामध्ये जो अशक्तपणा आला आहे
तर तो सुद्धा निघून जाईल. मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.